स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये आपण पाहत आहात गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026 भव्य डे अँड नाईट क्रिकेटचा थरार। फार सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहोत। श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 पनवेल तालुक्यातील सर्वात मोठी मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची आणि परंपरेची ही स्पर्धा आपण पाहत आहोत। ज्या स्पर्धेने प्रत्येकाला वेड लावलंय, ज्या स्पर्धेने सातत्य राखलंय, वलप गावचे यशस्वी उद्योजक तथा वलप ग्रामपंचायतीचे दमदार कार्यसम्राट माजी उपसरपंच आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे माजी सरपंच व उपसरपंच चषक 2026। क्रियांश 11 देवी सपाटा वॉन द टॉस, दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट। गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित केले जय भोलेनाथ। स्वर्गीय निरावंती मात्रे पिसारवे या संघाला चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। मजा येईल या लढतीमध्ये मंडळी। हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवत आहात। जबरदस्त स्पर्धा। लक्ष्मण शेठ पाटील आणि अक्षयदादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे। सलगचे 3 षटकार किंवा सलगचे 3 चौकार जर लगावले तर 5000 रुपयांचं पारितोषिक। विशेष आकर्षण या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहत आहोत। टू व्हीलर बाईक आणि हे VIP डाईस आपण पाहतात। रोशन पाटील शिरवले यांनी या क्रीडांगणाची शोभा पूर्णतः वाढवली आहे। मॅचमध्ये सुरुवात विश व्हेरी ऑल द बेस्ट। 4 षटकांचा सामना। षटक क्रमांक पहिला आणि हर्षद खोला टाकण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल। चांगला चेंडू आपण पाहत आहोत। दर्जेदार चेंडूने सुरुवात केली जाते हर्षदच्या माध्यमातून। ओव्हर नंबर 1 जे मेंडेटरी पॉवर प्लेचे 4 षटकांची लढत आणि यामध्ये एकाच खरं तर षटकामध्ये फिल्डर रेस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळेल। भोलेनाथ शेठ पाटील म्हटलं तर हे केवळ नाव नाही तर दोस्तीच्या आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक आदर्श आहे। आणि आज मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर उंच भरारी घेत असताना दमदार स्पर्धेचं हे नियोजन आपण पाहत आहोत। खरंच कौतुक आहे संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं। श्री गणेश क्रिकेट संघ वलप ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। पिसारवे संघ जर ही मॅच जिंकला तर दिव्यांश अक्षय पाटील यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप या खरं तर संपूर्ण संघाला दिली जाईल। फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला। फिल्डर धावतायत, बॉलला अडवलंय, उचललंय, फेकलंय, सिंगल मिळाले। सेकंडचा कॉल पण इंटरेस्ट दाखवला नाहीये नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटरने। हर्षद तयार। बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा ओव्हर नंबर 1। यावेळेस फटका सुंदर आहे, गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल, फिल्डर फंबल, सेकंडचा कॉल, मिळतील 2। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली। तत्पूर्वी धावसंख्या 2 आणि धावफलक पुढे आता 4 वरती आपण पाहतो। अगदी या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने जीवाचं रान केलं, छोटंसं स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेला यशस्वी करण्याचं आणि आज मात्र या वलप गावच्या A1 जोडीने ही A1 स्पर्धा प्रेक्षकांसाठी आणली आहे। अगदी आपण पाहिलं तर A1 जोडीचे A1 शिलेदार आमचे भोलेनाथ शेठ पाटील साहेब असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना अगदी आपण पाहिल्या स्पर्धेला ज्यांनी विशेष रूप प्राप्त करून दिलं A1 जोडीचे आमचे दुसरे शिलेदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब। ही A1 जोडी रायगड ठाण्यामध्ये सातत्याने चर्चेत राहिले कारण त्यांच्या स्पर्धेने खरं तर या संपूर्ण रायगड ठाण्यातील टेनिस विश्वाला भुरळ पाडली आहे। अप्रतिम स्पर्धा
आणि सध्या सामना देखील तितका चांगला आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत जय भोलेनाथ स्वर्गीय नीरामंती म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे आणि त्यांना फाईट करते टीम क्रियांश 11 देवीचा पाडा. दोन दादा संघ एकमेकांच्या समोर, पण एका जंगलाचा राजा एकच असू शकतो. दोघं एकमेकांच्या समोर आले की ती लढाई भन्नाट होते आणि या मॅच मध्ये तेच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर तयार, यो आउटलाईन बॉल, बॅटला चुंबन घेत असताना चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन लागणारा धक्का पहिला अवघ्या 4 या आकड्यावरती बॅटिंग करताना टीम पिसारवेला. खर तर काही माणसं भेटत आणि आयुष्याला अर्थ मिळतो, त्यामधील एक नाव म्हणजे भोलेनाथ शेठ पाटील. दोस्ती म्हणजे फक्त असणं खेळणं नाही, गरज पडली तर न विचारता प्रत्येकासाठी उभं राहणं, आणि हे त्यांनी आयुष्यभर करून दाखवलंय. मित्राच्या डोळ्यात पाणी जर दिसलं की स्वतःचं दुःख बाजूला सारत असताना त्यांचं अश्रू पुसणारा पहिला हात म्हणजे भोलेनाथ शेठ पाटील. आणि अगदी आपण पाहिलं तर दोस्ती दुनियेतील राजा माणूस, त्याच वेळेला सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतलेलं हे नाव आज क्रीडा क्षेत्रामध्ये या संपूर्ण पनवेल तालुक्याला भुरळ पाडेल अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेट प्रेमींच्या भेटीस आलेली आहे. ऑन साईडला आडव्या बॅटनं लॉफ करायचा होता चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या षटकाच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपटलावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम पिसारवे. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. नाद नाही करायचा, योग्य संगीत आहे. खरं तर नावाला साजेचं संगीत. नाद नाही करायचा कोणी आमच्या भोलेनाथ दादाचा. ओव्हर नंबर 1 साखे संपन्न. 4 धावा धावपटल्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. जय भोलेनाथ स्वर्गीय नीरामती म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे क्रियांश 11 देवीचा पाडा. गोलंदाजाचं कौतुक होईल हर्षदचं पहिल्या ओव्हरमध्ये, ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अचूक भेदक आक्रमक तीव्र तिखट गोलंदाजीचा मारा करत असताना फलंदाजांना शांत ठेवलं. खरं तर या पहिल्या फेरीतील मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्या संघाने होम ग्राउंडवरती खेळत असताना वलपच्या अगेन्स्ट मोठी टोटल सेट केली होती, 81 धावा बनवल्या होत्या, तो संघ धावांसाठी संघर्ष करतोय. ड्रायव्हिंग लेंथवरती समोर खेळला, शॉट ऑफर केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक पुढे 5 वरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा सध्या धावपटलावर. दिव्यांशु अक्षय पाटील यांच्या वतीने विजय पवार यांनी जर 3 षटकार लगावले तर 5,000 क्या बात आहे. पारितोषिक आणि फक्त पारितोषिकांची लयलूट तुम्हाला पाहायला मिळते प्रत्येकी सामन्यामध्ये. भोलेनाथ शेठ पाटील यांची स्पर्धा आहे. यहाँ पर होटो से नहीं नोटो से बात चलती है. 5ला 1 सध्या थोडीशी दयनीय अवस्था जय भोलेनाथ स्वर्गीय नीरामती म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे संघाची. कमबॅक करावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल. गुड बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. जब रास्ता कठीण हो तो समझ लो मंजिल अपने बहुत पास है. रस्ता जरी खडतर सध्याच्या घडीला पिसारवे संघासाठी असेल ना, पण संघर्षाची नवी उंच त्यांना विजयी रथावरती स्वार होण्यामध्ये मदत करेल. पण नाही, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. काय अचूक टप्पा, काय भेदक मारा. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज हर्षदने गोलंदाजी केली, अगदी त्याच प्रकारे आपण पाहत आहोत रोहन देखील गोलंदाजी करतोय. तीव्र तिखट
अचूक, भेदक, आक्रमक, अप्रतिम, अद्वितीय, अलौकिक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती काटाकीर अशी लढत मैदानामध्ये आपण पाहतो. प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाचा दबदबा. कुठे फलंदाज करतोय प्रयत्न, पण नाही, गोलंदाजांनी मान वर करू दिली नाही या मॅच मध्ये. थांबलंय, रोखलंय, थांबवलंय, रोखून धरलंय, पायामध्ये अक्षरशः बेढ्या घातल्यात. प्रत्येक फलंदाज संघर्ष करतोय धावांसाठी. धाव ना धाव महत्वाची आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास तुमचं बलस्थान आहे. सामना संपलेला नाहीये. लॉफ करण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाल्ड डिलिव्हरी. रुकावटी तो जिंदगी का हिस्सा है मेरे भाई, पर मेहनत से हर दीवार गिराई जा सकती है असं म्हटलं जातं. दोन ओव्हरचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रॉयल हाय ताऱ्याचा लय खास, ताऱ्याचा लय खास, तो ताऱ्याचा लय खास. कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास, आता आलाय नावास, आता आलाय नावास. अरे 94 नवा तार नंबर गाड्यांचा, 94 नवा तार नंबर गाड्यांचा. अरे नाद नाही करायचा कोणीच आमच्या बोलण्यात पाटीलचा. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा, दमदार कार्यसम्राट, माजी उपसरपंच, दमदार उद्योजक आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा. आणि या दरम्यान चेंडू वाऱ्याशी वार्तालाप करताना सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. षटकार ठोकलाय. धावसंख्या 12 वरती टोटल. षटकाराने धावफलक फुलतय, बहरतय, पुढे येतय. धावांची वाढते गती. आता फलंदाजासमोर गोलंदाज आले कितीतरी नाही त्याला कुणाची भीती. वाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन. आता गोलंदाजाची तारांबळ उडते की काय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर तो प्रेशर क्रिएट झालाय, तो दबाव बनवलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी जे काही कमवलं या ओव्हरमध्ये गमावलं नाही तर चांगले राहील. देवी सपाट्या संघाचे समर्थक तेच म्हणत असतील. यावेळेस देखील आपण पाहत आहोत थोडीशी नाराजगी गोलंदाजावरती व्यक्त केली जाते. एक्स्ट्रा रन. पंचांना थोडी कसरत करावी लागते रात्रीच्या या सत्रामध्ये. काळोख्या रातीत मैदानाच्या आतमध्ये लख प्रकाश होता सुरू असलेला क्रिकेटचा हा दैदिप्यमान थरार म्हणजे माजी सरपंच, माजी उपसरपंच चषक 2026. कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार माजी उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची ही स्पर्धा. पुढचा बॉल. स्कॉर द विकेट शॉट ऑफर केला होता, दूर ठेवलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रन आपण पाहत आहोत. सातत्यपूर्वक खर्च केलेल्या या अतिरिक्त धावा दुसऱ्या सत्रामध्ये महागड्या ठरू शकतात. आकाश पाटील सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. लीगल बॉल आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 झाला आणि 3 एक्स्ट्रा, 1 सिक्सर, 9 धावा खर्च केल्यात. आझाद मैदान शिरडोन आजही लक्षात येतो सामना हेदुटणे विरुद्ध गोळिवली. 3 बॉल 23 ची गरज असताना त्या धावा चेस केल्या होत्या. त्यामुळे हा खेळ क्रिकेटचा आहे, काय घडेल याचा नेम नाही. ऑन साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून निघालाय. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एकोणीस धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धावांची वाढली आहे गती. आता मात्र पिसारवे संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावरती आनंदाची खळी फुलली आहे. गरज होती या धावांची, त्या धावा फायनली येत आहेत.
12 चेंडू वाट पाहिल्याच्या नंतर मात्र गोलंदाजांची वाट लावण्याचा प्रयत्न. विजय पवार मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यार ठाण्या वाघाने विकासाला आणलंय गती. किंग मेकर आलेत किती आणि त्यांना भोलेनाथ शेठ पाटीलची भीती. षटकार. अरे लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. क्या बात आहे. नाद नाही करायचा शीर्ष गीत. आणखीन एक ऑन साइडला बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानामध्ये आपण पाहतो. बार बार लगातार अब की बार बल्लेबाज का वार किया है पलटवार. ठोकलाय विजय पवारनं ब्रँडेड षटकार. चेक केले जाईल कंट्रोल रूम मध्ये. वेस्ट ऑफ 5 बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. वेस्ट ऑफ 5 भीमर साठी चेक केले जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. मदत घेतली जाईल पीटीसी लाईव्ह ची. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू लॉस्ट. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जातोय म्हणजे फक्त 6 धावा असतील या बॉलवर. बाल बाल बचे हेच म्हणावं लागेल. काय पलटवार केलाय विजय पवार. ये साप नाहीये, अजगर आहे. हे डसते नाहीये, निगलते. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 23 धावा. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर सध्या विजय पवारचा 31. 31 टीम टोटल. वेगवान चेंडू गतीमध्ये थोडीशी परिवर्तन करत असताना या मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये या चेंडूमध्ये गती थोडी जास्त आपल्याला पाहायला मिळाली. वेगानं बीट केलंय. 10 बॉल फेस केलेत विजय पवारनं आतापर्यंत. त्याच्या बॅटमधनं आल्या धावा 23. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 25 धावा आकाश पाटीलनं खर्च केल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे गोलंदाजांनी कमावलं या ओव्हरमध्ये आकाश पाटीलनं गमावलं. की एक राय पर पाणी. भरपूर मागे भरपूर दूर वाईड बॉलचा इशारा पंच करतायत. आता मात्र या सामन्यामध्ये जय भोलेनाथ स्वर्गीय नीरामती म्हात्रे प्रतिष्ठान पिसारबे संघानं पलटवार केलाय. चेंज केलाय गेम पूर्णपणे. कहानी में ट्विस्ट. एकदम से इन्होंने वक्त बदल दिया, हालात बदल दिए, जज्बात बदल दिए और मुकाबला बदल दिया. याला म्हणतात असली पलटवार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बोलबाला राहिला क्रियांश 11 देवीचा पाडा संघाचा. आता रकानं कमी पडलंय चेंडू पुढचं लिहिण्यासाठी. कारण एक्स्ट्रा रन मोठ्या प्रमाणावरती खर्च केल्या गेल्यात. 5 वाईट बॉल आतापर्यंत आल्यात. लिमिट फुल झाली आता. इथे स्कोरर देखील विचार करतो की पुढचा बॉल लिहायचा कुठे. 27 धावा आतापर्यंत खर्च केलेले आपण पाहत आहोत. यावेळेस स्लॉट मध्ये येऊ दिला नाहीये. रेंज पासून दूर ठेवलाय. ओव्हरची झाले समाप्ती. अखेरकार आपण पाहिलं हे लांब लचक षटक कंप्लीट झालंय आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आला तब्बल 27 धावा. 3 ओव्हर नंतर 11च्या सरासरीने झाला धावा 33. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक. आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब जे नावडेचे त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर विजू पवारला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. काय बॅटिंग केले विजय पवारने. अफलातून, अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय, लाजवाब फलंदाजी करतोय. खरे तर या क्रीडांगणावरती कधी काय होईल याचा नेम लावणं थोडं कठीण आहे. प्रेडिक्शन करणं थोडं कठीण आहे. कारण या क्रीडांगणाने आज प्रत्येकाला साथ दिली आहे. फलंदाजी चांगली केली, टिकून राहिला तर मात्र फलंदाजांसाठी नंदनवन अथवा गोलंदाजाने जर योग्य टप्पा पकडून टाकला ना तर गोलंदाजासाठी काही कमी नाही आहे क्रीडांगण. याच खेळपट्टीवरती मागील 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व होतं आणि त्याच खेळपट्टीवरती विजू पवारनं गोलंदाज आकाश पाटील वरती केलं आक्रमण आणि दाखवलं दमखम. चांगला फटका समोरच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहेत. 1 रन मिळेल. V1 शेप मध्ये एक्झिक्यूट करीत असताना सिंगल प्राप्त केली जाते. यश म्हात्रे, यश पाटील आपण पाहत आहोत.
विजय पवार आणि यश पाटील. आदरणीय गोमाजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने आपण पाहिलं तर आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जागते रहो दर्शको. आयवा कॅच घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक. कोण रे आला तो आयवा कॅच वाला. 500 रुपयाचं पारितोषिक येऊन तो घेऊन गेला. 500 मिळतील आयवा कॅचला. प्रेक्षकांनो जागे रहा. ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र मोठा फटका. आकाशाला गवसणी घालणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. इट्स अ लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅसिव्ह सिक्सर. आयवा कॅच या पण. हो पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. यावेळेस गोलंदाजाला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली आहे. क्षेत्ररक्षकानं चांगला झेल टिपलाय आणि दरम्यान विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. फलंदाज विजय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. विजय पवार सारखी मोठी विकेट. आदरणीय गोमाशेठ म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. झेल आयवा झेल अगदी विक्रम म्हात्रे यांनी घेतलाय वाटतं. देवीचा पाडा मॅन फ्रॉम देवीचा पाडा. कोण रे आला आयवा कॅच वाला. विक्रम दादा 500 रुपयांचं पारितोषिक घेऊन चाललाय. आज की रात मस्तानी होने वाली है. देवीचा पाडा संघाचे खरंतर वन ऑफ द लेजंड प्लेयर जुने खेळाडू आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतो लाऊड अपील. अंपायर्सने दिली सहमती. आणि आता मात्र बोट आकाशाच्या दिशेने वर उंचावत असताना विकेटचं बदल. शेवटच्या बॉलवरती 1 धावेच्या शोधात मिळाली विकेट. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावा झाल्या. धावपटलावरती 40. येणारे चेंडू शिल्लक असतील 24. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना क्रियाशील 11 देवीचा पाडा संघाला गरज असेल 41 धावांची. इतक्या धावा झाल्या नसत्या जर विजय पवार थांबला नसता. इतक्या धावा बनल्या नसता जर विजय पवार खेळला नसता. कौतुक करावं लागेल पिसारवे संघाच्या वतीनं विजू पवारचं, ज्याने ज्या प्रकारची बॅटिंग केली. एक तर्फा वन साइड हिरो फॉर टीम पिसारवे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 40 झालेल्या 41चं टार्गेट. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात दादाच्या दम आहे नावात. भोलानाथ पाटील या दादाच्या आज दम आहे नावात. चोवीस चेंडू आणि आता विजयासाठी 41 धावांची गरज असणाऱ्या मॅच मध्ये द्वितीय फेरीतील महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ संघाने ऑलरेडी आपण पाहिले तर 2 सामने जिंकलेले आहेत. आणि आता जय भोलेनाथ स्वर्गीय नीरामती म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे आणि त्यांच्या विरोधामध्ये
क्रियांश 11 देवीचा पाडा ही लढत आपण पाहतो. द्वितीय फेरीतील महत्वपूर्ण दुसरा सामना आपल्या भेटीस आलेला. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 40 आणि 41 टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी क्रियांश 11 देवीचा पाडा संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या दमदार स्पर्धेमध्ये. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 खरं तर अखंड पनवेल तालुक्याला नव्हे तर रायगड ठाण्याला वेड लावलं या स्पर्धेनं. वन ऑफ द मोस्ट अवेटेड अँड वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस टुर्नामेंट. पनवेल तालुक्यातील सर्वात मोठी मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी यशस्वी क्रिकेटची स्पर्धा. अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक, कार्यसम्राट, माजी दमदार उपसरपंच ग्रामपंचायत वलप, त्याच वेळेला यशस्वी उद्योजक आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. मोठा फटक्यानं सुरुवात करायची होती या डावाची. फटका फसला होता, बॉल हवेमध्ये होता, फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, ते कॅच सुटली आहे. कॅच सोडली की मॅच आता प्रश्न पडलाय. प्रथमेश थोडंसं तुला थांबवतो कारण की प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालं आहे. देवीच्या पाडा संघाचे खूप मोठे ते समर्थक आहेत आणि जसे साहेब व्यासपीठावरती आले त्यानंतर एक घोषणा केली गेली आहे. जर का देवीच्या पाड्याच्या संघाच्या कुठल्याही फलंदाजाने 2 चेंडू 2 षटकार लगावले तर प्रकाश शेठ म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांना असणार आहे. बाउंड्री सेव्ह आहे का चेक करायचं आहे का? ओके. निर्भय पाटील साहेब देखील आमच्या समेत जुडले गेलेत तर साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात आणि त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करत त्यांचं स्वागत करूयात. सेफ आहे. विकेट हॅट्रिकसाठी विजय पवारला 5000. लक्ष्मण शेठ पाटील यांच्या वतीनं पारितोषिक. फाईन खेळण्याचा प्रयत्न बघा, फिल्डर किती चालाक चतुर आहेत. शॉर्ट फाईनचा फिल्डर जसा पुढे सरकला सुरुवातीला थोडम्यांचा बाहेर आला, याला म्हणतात चालाकी. खरं तर या गोष्टी फार गरजेच्या आहेत. तुमचे जेव्हा विकेट किपरच्या मागे असलेले खेळाडू आहेत ना, ते चप्पळ असणं फार गरजेचं आहे, कारण सर्वाधिक जास्त वेगाने येणारे चेंडू त्या क्षेत्रात असतात. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, गली, शॉर्ट स्क्वेअर, पॉइंट, या सगळ्या ठिकाणी चेंडू फार वेगाने येतात. हॅलो
प्रथमेश अजून एक पारितोषिक आले प्रकाश शेट म्हात्रे साहेबांकडून फक्त आणि फक्त षटकारांसाठी 1000 रुपये नसणार आहेत. सलगचे 2 चौकार जरी लगावले तरी देखील प्रकाश शेट म्हात्रे साहेबांकडून प्रत्येक फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे सलगचे 2 चौकार सलगचे 2 षटकार जर का मारले गेले तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बॉल तयार. लॉफ करायचा होता यावेळी चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू 3 धावा. सध्याच्या घडीला पाठलाग करायचा 41चा. 24 चेंडू 41चं समीकरण होतं. पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा मिळाल्या. अक्षयजी पाटील आणि लक्ष्मणजी पाटील यांच्या माध्यमातून पिसारवे संघ जिंकला तर एकविरा ट्रिप जरूर आहे पण सध्याच्या घडीला फटका बघा. बॉल पाठवलाय थेट वलप गावात. षटकार. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. या चेंडूवरती जरी चौकार आला तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रकाश शेट म्हात्रे साहेबांकडून. बघूया त्या सुवर्ण संधीचा फायदा फलंदाज उचलतील का. भरपूर सारी पारितोषिक आपण पाहत आहोत. बॉलर तयार. यावेळेसचा देखील फटका चांगलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोण रे आला तो वलपवाला तो कशात कम नाही र. आमचे भोलेनाथ शेठ पाटील दादाच्या नावात दम आहे र. दमदार चौकार. अरे एक हाय समाजसेवक वलप गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती डबल त्याने सिंगल डॉट सिक्सर बाउंड्री. एक चेंडू अजूनही शिल्लक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. रोहन आणखीन एक चांगला फटका खेळतोय. रोहन आलाय आणि त्याने चौकाराच्या भाषेत प्रत्युत्तर दिलंय. षटकार चौकार चौकार. शेवटचे 3 बॉल रोहनच्या नावावरती. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं झालंय कंप्लीट. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक फलंदाजी पॉवरफुल फलंदाजी. पहिल्या ओव्हरच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 क्रियांश शिलवंदेवीचा पाडा. तो जरूर आपण पाहतो की इंस्टाग्रामवरती सध्याच्या घडीला एक रील व्हायरल आहे. ही स्पर्धा तर निश्चित स्वरूपाने चर्चेचा विषय बनली आहे परंतु वल्लभ गावातील एक आपला सर्वांचाच लाडका खेळाडू अर्थातच या गावाचा वाघ म्हणून ज्याला संबोधले गेले अर्थात आर्यन पाटील याची एक रील आहे. ती रील तब्बल 1 मिलियन व्ह्यूज मध्ये गेली आहे. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स. आत्ताचा आकडा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून आर्यनचं तर आपण तोंड भरून कौतुक करूया. त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ वलभचा तो अविभाज्य घटक आहे. ज्या प्रकारे तो खेळतोय त्याला खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊयात. आणि 1 मिलियनचे 10 मिलियन व्हावोत आणि आपला वाघ जग प्रसिद्ध व्हावं या साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊयात. क्या बात आहे. क्या बात आहे. अगदी आपण पाहिले तर तब्बल 10 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ती रील पाहिलेली आहे. वन मिलियन व्ह्यूज. आर्यन उद्या सकाळी घराबाहेर लाईन लागते की बघून घे एकदा प्रेक्षकांची. फॅन फॉलोअर्स बॉडीगार्ड आता मागून ठेवा 2-3. कोणाची वाट बघताय तो आलाय. आर्यन आलाय. मला वाटतं आता उद्या 2-4 बॉडीगार्ड आर्यन सोबत असतील. 1 मिलियन व्ह्यूज. पण नाही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्या गावातील सुपुत्र जर इतका चांगला इंस्टाग्रामवरती चर्चेत राहतोय तर या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहे. सोशल मीडिया आजच्या तारखेला भरपूर महत्त्वाचं आहे कारण हे मॉडर्न डे क्रिकेट म्हणजे अनऑर्थोडॉक्स क्रिकेट. रिव्हर्सचा बेताज बादशाह. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार.
बघा अजून एक या चेंडूवरती चौकार आला तर प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांकडून अजून 1,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आधी देखील कमवलेत आणि संधी असताना अजून एक कमवायची. 2,000 रुपयांचा मालक ठरणार का? आठवण करून दिली केविन पीटरसनची. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झालाय बॉलला बाहेर पाठवलंय. यापूर्वी बॅकवर्ड पॉइंट, आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज यश पाटील मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. मॅच खुली करून दिली पूर्णपणे. चौकार षटकारानं सामना खुला झालाय. क्रियांश 11 देवीचा पाडा संघ फ्रंट फुटला. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. संयमी पवित्र आजमावला गेलाय. पाया मात्र जर अगदी आपण विचार केला तर ताकद सोबत नजाकत देखील आहे. जितकी ताकद आहे तितकं सेन्सिबली बॅटिंग करण्याची क्षमता देखील आहे. एका चांगल्या खेळाडूची लक्षण आहेत. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणं गरजेचं नाहीये. आपला कोटा पूर्ण झाल्यानंतर थोडा संयम देखील फलंदाजांना दाखवता यायला हवा. पेशन्स फार महत्वाचे आणि ते दाखवले. सिंगल मिळाली. धावसंख्या 28 वरती. चौदा बॉल 13ची गरज. पूर्णपणे मॅच खुली करून दिली आहे. क्रियांश 11 देवीचा पाडासाठी मॅचची हवा काढली आहे. या फटक्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा अधिकृत इशारा. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय माजी सरपंच उपसरपंच चौकार. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती लगावले होते 2 चौकार आणि त्यानंतर या डावात या ओव्हरमध्ये जशी त्याला स्ट्राईक मिळाली त्याने लगावला चौकार. 3 बॉल 3 चौकार. रोहन म्हात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. कोणाची वाट बघतायत. मी उल्लेख केला ना की तो आलाय, रोहन आलाय आणि त्यानं 3 चौकार लगावलेत. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 33. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी करायच्या धावा 8. त्याला आधार मिळाला पाहिजे. ही भूमिका ठाम ठेवत असताना स्वतःपेक्षा इतरांचा विचार नेहमी ज्यानं केला, माणसाला माणूस म्हणून जगू देणं आणि अगदी आपण पाहिलं तर समाजसेवा सातत्यानं करणं ही खरी ओळख राहिली आहे भोलेनाथ शेठ पाटील यांची. 12 बॉल 8ची गरज. मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये. डाऊन दी बॉल विकेट कीपर कॅच केली आहे. ड्रॉप. जणू काही विकेट कीपरने दोन्ही हात पुढे केले वर आणि सांगितलं दीर्घायुष्य हो. जीवनदान दिलंय. पिसारवे संघ आता खरं तर विचार करेल रात्रभर की सामना आपल्या हातातून निसटला कुठे. विजू पवारने काय कंट्रीब्युशन दिलं होतं. एक हाती किल्ला त्याने लढवला. मला वाटतं 29 धावांची एक जबरदस्त खेळी 1 साइड बॅटिंग त्याने केली आणि गोलंदाजी करत असताना जरूर थोडासा महागडा राहिला आणि कुठेतरी त्या ओव्हरमध्ये जर 17 आल्या नसत्या, 17च्या जागी फक्त 7 असत्या ना ही मॅच रंगली असती. पण जर तर असतं नसतं क्रिकेट पासून थोडं दूर ठेवूया. आता इथून मात्र मॅच पूर्णपणे कंट्रोल मध्ये आली आहे. बॅटिंग करत असताना क्रियांश 11 देवीचा पाडा संघासाठी धावसंख्या आपण पाहिले तर दरम्यान येथे 2 प्राप्त केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 36. 36 करायच्या धावा विजयासाठी 5 आणि चेंडू शिल्लक आहे 10. 10 चेंडू 5 धावा. अगदी लेस देन रनबॉल इक्वेशन. चेंडू जास्त धावा कमी. प्रत्येक 2 बॉल मागे जरी 1 धाव आली तरी इथून सामना सहजरित्या क्रियांश 11 देवीचा पाडा संघ जिंकेल.
ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. ओ इनसाइड आउट, व्हॉट अ क्लासिकल शॉट. फिल्डर तिकडे आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील जरूर, पण नाही. त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. थँक्यू डीजे. व्हाईट बॉलचा इशारा. सामना संपला. मॅच फिनिश. क्रियांश 11 देवीचा पाडा संघाने जिंकलाय सामना. वेल प्लेड टीम. अभिनंदन क्रियांश 11 देवीचा पाडा. आणि हार्ड लक टफ लक. जय भोलेनाथ स्वर्गीय नीरावंती मात्रे प्रतिष्ठान पिसारवे संघाला म्हणूया आपण. सामन्याकडे आपण लगेच वळतोय. मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलं तर अवघ्या 2 धावांचं षटक विकेटलेस राहिला, पण इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना 3 चौकार सलग ठोकण्याचा विक्रम करत असताना 20 धावांचं कंट्रीब्युशन दिलंय. जेन्युइन ऑलराऊंडर फ्रॉम टीम क्रियांश 11 देवीचा